राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान। पुन्हा निवडणूक घेण्यासाठी माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंहांची कायदेशीर नोटीस, तर केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप राष्ट्रवादीचा संताप। सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटिशीशी संबंध नाही, प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया, तर राष्ट्रवादीमध्ये काही सुधारणा आवश्यक असल्याची टिप्पणी। राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संवाद नाही, सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनीही एबीपी माझाशी बोलताना बोट ठेवलं। पक्षासमोरची आव्हानं दूर करण्यासाठी एकत्र बसून चर्चा करण्याची गरज व्यक्त। मराठवाड्यात 23 जुलैनंतर पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल, परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचा अंदाज। मुंबईतल्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर, कंत्राटदार जबाबदार असल्याचं निष्पन्न। उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट। मुसळधार पावसात शाळेच्या बसवर झाड पडल्यानं 11 वर्षीय मुलाचा मृत्यू। पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाटांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। पुणे महापालिकेच्या शाळांची दुरावस्था, स्वामी विवेकानंद शाळेत प्रसाधनगृहातील छताला गळती, 25 संगणक खराब, गवत वाढल्यानं शाळेत अनेकदा साप शिरल्याच्याही घटना। उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना, भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या भरधाव कारची दुचाकीला धडक, पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी। धडक बसल्यानंतर पुन्हा एकदा अंगावर गाडी घातली। टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती, 6 लाख उमेदवारांचं भवितव्य 8,000त विकलं। आग्र्याच्या छापखान्यातून बुटाच्या इन्सोलमध्ये पेपरची तस्करी। होर्मुझची अमेरिकेकडून पुन्हा नाकेबंदी, होर्मुझची अमेरिकेकडून पुन्हा नाकेबंदी, कमर्शियल जहाजांवरती 20% कर लावला। इराणकडूनही होर्मुझमधल्या वाहतुकीवरचे निर्बंध कायम। फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात पहिला उपांत्य सामना। एम्बापेच्या जादूकडे सगळ्या जगाचे लक्ष। भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सामना सुरू होणार।